शिवाजी पार्कमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जे बेस्टचं घर होतं तिथे दुसऱ्या मजल्यावर मुळेकर कुटुंब राहत होतं. त्यांना 2 अत्यंत हुशार मुली होत्या, एक रेखा आणि दुसरी शुभदा. त्यापैकी शुभदा ह्या स्कॉलरशिप्स, शालांत परीक्षा, वक्तृत्व स्पर्धेत पहिल्यापासूनच कर्तबगार होत्या आणि SSCला बोर्डाचं उच्च गणिताचं अवॉर्ड पण त्यांना मिळालं होतं. शुभदा यांनी अनेक क्षेत्र गाजवली होती. विशेष करून क्रीडा क्षेत्रात खो खो या खेळात त्या तरबेज होत्या आणि त्यामुळे प्रादेशिक पातळीवर खेळण्यासाठी त्यांची शिफारस झाली होती. मुंबईत रेडिओवर युवांसाठी व टीव्हीवर ज्ञानदीप सारख्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता. सांगायला अभिमान वाटतो की आज शुभदा जोशी ह्या एक जगप्रसिद्ध उत्तम सायंटिस्ट असून विख्यात नॅशनल सेंटर ऑफ अडॅप्टिव्ह न्यूरो टेक्नॉलॉजीज मध्ये त्या काम करतात. तत्पूर्वी त्या सिन्सिनाटीच्या महाराष्ट्र मंडळात कमिटीमध्ये आणि प्रेसिडेंट म्हणून कार्यान्वित होत्या. तिथे अनेक उत्तम कार्यक्रमही त्यांनी सादर केले होते. याशिवाय शुभदा सिन्सिनाटीमध्ये संगीतावर आधारित स्वरांजली नावाचा कार्यक्रम रेडिओ आणि इंटरनेट मार्फत रसिकांसाठी कित्येक वर्षे पेश करत होत्या. त्यामध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, उषा उत्तप, श्रेया घोषाल, कुमार शानू, अनूप जलोटा अशा व इतर अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या. एवढेच नव्हे तर उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या शुभदा ह्या एक उत्तम कवयित्री सुद्धा आहेत. त्यामुळे कविमन त्यांना शांत बसू देत नव्हतं. आनंदाची आणि अभिनंदनीय गोष्ट अशी की 5 वर्षांपूर्वी त्यांच्या अष्टपैलू गुणांचं प्रतिबिंब असलेला घननीळ हा पहिला काव्यसंग्रह लॉस एंजेलिसमधील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात जाहीरपणे प्रकाशित झाला होता. ह्या काव्यसंग्रहामध्ये मराठीसह इंग्रजी कवितांचा देखील समावेश आहे. विविध विषयांसह निसर्गातील सर्व ऋतुरंग, आशयुक्त उत्कट मनोभावना, प्रेम व दुःख यांचं उत्तम मिश्रण त्यात दिसून येतं. शाळेत असताना सर्व विषयात शुभदा यांनी सदैव पारितोषिके मिळवली होती, विशेषतः संस्कृत आणि गणित या विषयात. त्यामुळे दादा शुभदा यांना अभिमानाने व गौरवाने शांतादुर्गा म्हणत असत. मुंबईच्या UDCT मधून केमिकल इंजिनियर झालेल्या शुभदा यांनी प्रथम केमिकल इंजिनिअरिंग मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया म्हणजेच सॅन डियागो मधून MS केलं. त्यानंतर जीवनात घडलेल्या काही प्रसंगांमुळे त्यांनी ब्रेनशास्त्र म्हणजे नेमकं काय हे जाणण्यासाठी काही वर्षांच्या नंतर केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काम करून सुद्धा आपलं क्षेत्र बदललं आणि 1998 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी मधून न्यूरोसायन्स मध्ये MS केलं. नंतर लंग डेव्हलपमेंट आणि इन्फ्लेमेशन मध्ये त्यांनी काम केलं. न्यूरोसायन्स क्षेत्रातील उत्सुकतेमुळे अल्बनीला गेल्यानंतर न्यूरोसायन्स आणि न्यूरोफार्माकोलॉजी मध्ये अल्बनी मेडिकल कॉलेजमधून त्यांनी PhD सुद्धा केली. काही वर्ष त्यांनी न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजेस इन्क्लुडिंग अल्झायमर्स डिसीज आणि पार्किन्सन डिसीज यासारख्या रोगांवर उपचार पद्धती काढण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. सध्या एनकॅन मध्ये ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस या कटिंग एजच्या क्षेत्रात त्या महत्त्वाचं काम करत आहेत. बऱ्याच रोगात जसं स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा ALS मध्ये लोकांच्या मसल्स निकामी होतात व त्यांना बाहेरच्या जगाशी कम्युनिकेट करायला ब्रेन ऍक्टिव्हिटीचा डायरेक्टली कसा उपयोग करता येईल त्या बाबतीत त्यांनी हे काम केलेलं आहे. तसंच बायोकेमिकल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून न्यूरोनल सिस्टीमचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग करण्यात शुभदा कार्यरत आहेत. नुकतेच निवृत्त झालेले शुभदा यांचे मिस्टर डॉक्टर नरेंद्र जोशी हे जनरल इलेक्ट्रिक रिसर्च सेंटरमध्ये चीफ सायंटिस्ट म्हणून काम करत होते आणि तब्बल 85 पेटंट्स हे त्यांच्या नावावर आहेत. शुभदा यांचा मुलगा आदित्य USA मधील शाळेत पहिला आला होता. फिजिक्स आणि कॉग्निटिव्ह सायन्स या डिग्रीज घेऊन मग आदित्य न्यूरोलॉजिस्ट झाला. आपल्या आई वडिलांची पुण्याई सांभाळणाऱ्या आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध ठेवणाऱ्या शुभदा यांना लहानपणीच कॅन्सर झाला होता. त्याला झुंज देऊन त्या जिंकल्या. त्यामुळेच तरुण वयात अशा महाभयंकर रोगावर मात केल्याने जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन त्यांना सापडला.
जी फंड्स तर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातल्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी काम केलं. तसंच भारतात त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी अनेक स्कॉलरशिपही दिल्या आणि विविध गरजू लोकांना मदत देखील केली. शुभदा म्हणतात, मला असं वाटतं मेहनत, प्रयत्न, मोटिवेशन, पॉझिटिव्हिटी आणि आत्मविश्वासाने खूप मोठ्या गोष्टी साध्य करता येतात. आशावाद आणि जीवनाकडे पॉझिटिव्हली पाहिलं तर अगदी कठीण आणि काळोख्या परिस्थितीतून सुद्धा आपण बाहेर निघू शकतो. कुठलंही प्रोफेशनल किंवा सामाजिक काम करण्याचा हेतू हाच की टू लिव्ह टू द वर्ल्ड अ लिटल बेटर दॅन हाऊ वी फाउंड इट, टू रिटर्न टू द सोसायटी विथ लव्ह अँड ग्रेस व्हॉट वी हॅव रिसिव्ड फ्रॉम इट. खरंच अशा लढवय्या, प्रामाणिक, सुस्वभावी, निर्मळ आणि कीर्तिवंत अशा आपल्या बालमोहनच्या कन्येला आम्ही बालमोहनकर परिवाराचा हा एक मानाचा मुजरा. आम्ही बालमोहनकर या उपक्रमामध्ये मला सहभाग घेण्यासाठी जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण आपल्या शाळेविषयी, आपल्या आवडत्या वास्तूविषयी, आपल्या आवडत्या लोकांविषयी बोलण्यासाठी आपल्याला खूप आवडतं. अगदी भरभरून बोलावंसं वाटतं. तर मला अगदी शाळेची पूर्वीची आठवण जी आठवते म्हणजे अशी की लहान शाळा जी होती ती आत्ताची जी शाळा आहे तर त्याच्या मागच्या गल्लीमध्ये म्हणजे शिवाजी पार्कचा जो जिमखाना आहे तो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जरा पुढे गेल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये ती बाग येते आणि मग बागेच्या पुढे गल्लीमध्ये पुढे गेलं की उजवीकडे ती शाळेची लहान पहिली शाळा होती. त्याला आम्ही बिगरीची शाळा म्हणायचो. आता ती किंडर गार्डनची शाळा आहे की नाही मला माहिती नाही, कारण इथे येऊन आम्हाला अमेरिकेत खूप वर्ष झाली आणि शिवाजी पार्कला जाणं आता खूप कमी होतं. पण त्या बिगरीच्या शाळेच्या इथे वरच्या मजल्यावर तीर्थरूप दादा राहायचे आणि मला आठवत आहे की आईचं बोट धरून मी त्या बिगरीच्या शाळेमध्ये गेलेले होते आणि तिथे जवळजवळ किंडर गार्डनचे 3-4 तरी वर्ग असावेत त्या शाळेमध्ये. आणि आमच्या पहिल्या बाई म्हणजे सरलाताई, तर त्यांचा चेहरा अजून मला आठवतोय, हसरा चेहरा अगदी. आणि माझ्या मूडप्रमाणे मी किंडर गार्डनमध्ये वर्ग बदलायचे, कधी कोणाच्या वर्गात तर कधी कोणाच्या वर्गात. दुसरी आठवण म्हणजे मला आठवत आहे की शाळेमध्ये आम्हाला खेळण्यासाठी दुपारच्या सुट्टीत किंडर गार्डनमध्ये अशी छोटी छोटी बाकडी होती, अगदी छोटी, लहान मुलांना बसण्यासारखी. आणि खेळायला बॉल असायचे, खुर्पी असायची. पण माझा आवडतं खेळ जो होता तो म्हणजे बाटलीमध्ये फनेल ठेवून त्याच्यामध्ये पाणी भरायचं. तर तो मिळण्यासाठी माझी खूप धावपळ चाललेली असायची. आणि आमचा शाळेचा युनिफॉर्म म्हणजे निळा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज आणि 2 बो आणि त्याला लाल रिबीन असं लावून आमची स्वारी शाळेत जायची. तर ती माझी पहिली आठवण. मग आम्ही जरा मोठं झाल्यानंतर आमच्या बालमोहनच्या मोठ्या शाळेत जायला लागलो. तर आमचं जे घर होतं तर ते अगदी बालमोहनच्या गल्लीतच होतं. तर बालमोहनची शाळा होती डावीकडे आणि आमचं घर होतं त्याच गल्लीमध्ये उजवीकडे. तर आम्ही बेस्ट नावाच्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिथे. आणि मी आणि माझी मोठी बहीण रेखा असे आम्ही दोघीजणी बालमोहनकरच बेसिकली. तर शाळेची पहिली घंटा ऐकली ते आमच्या घरी ऐकू यायची, इतकं आमचं घर जवळ होतं की आम्ही पाटीपुस्तक वगैरे सगळं घेऊन शाळेत चालत चालत जायचो. तिथे जाताना डावीकडे रजतचं एक दुकान होतं. तिथून कधी लागलं तर वह्या, पुस्तकं, पेन्सिली अशा सगळ्या वस्तू आम्ही तिथून विकत घ्यायचो. आणि त्याच्या शेजारीच बुवांचं दुकान होतं, म्हणजे जवळजवळ टपरी असल्यासारखंच अगदी छोटूसं दुकान होतं. आणि तिथे ते बुवा असे वयस्कर होते आणि पांढरी दाढी होती, अगदी ऋषीमुनींसारखे दिसायचे ते. तर त्यांच्याकडून आम्ही कधी बोरं, कधी गाबळलेल्या चिंचा, कधी हिरवी बडीशोप असं घेऊन आम्ही शाळेमध्ये जायचो. आणि शाळेची बिल्डिंग आम्हाला तर तेव्हा लहान असताना खूप मोठी वाटायची. बिल्डिंगमध्ये गेल्या गेल्या सुंदर रांगोळी घातलेली असायची आणि डावीकडे भिंतीवरती स्कॉलरशिपच्या मुलांचे फोटो असायचे, म्हणजे ज्यांना 4थीची स्कॉलरशिप मिळाली आहे, ज्यांना 7वीची स्कॉलरशिप मिळाली आहे, अशांचे फोटो. आणि त्या रांगोळीच्या इकडेच असा छोटा बोर्ड लावायचा, त्याच्यावरती ज्या मुलांचा वाढदिवस असेल तर त्या मुलांची नावं लावायची. आणि मग उजवीकडे बोर्डावरती वर्षातून एकदा
आमची जी परीक्षा झालेली असती तर त्याच्यामध्ये जे पहिला नंबर आलेले असतील तर प्रत्येक म्हणजे पहिलीपासून 11वीपर्यंत, म्हणजे तेव्हा 11वी होती, 11वीपर्यंत सगळ्या मुलांची नावं परीक्षेच्या नंतर संपल्यानंतर वर्ष रावले सर अगदी सुवाच्य अक्षरात प्रत्येकाची नावं पहिले आलेल्यांची त्या फळ्यावरती लावायचे. आणि त्या मधल्या बोर्डवर सुद्धा कधी कोणाला ट्रॉफी मिळाली असेल, कधी कोणाला वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळालं असेल तर अशांची त्यांची पण नावं लागायची. हे मला ते आठवत आहे. आणि शाळेमध्ये एक पिंपळाचं झाड होतं, तर तिथे असा पार होता. तर आम्ही दुपारच्या सुट्टीमध्ये 2:20ची सुट्टी म्हणायचो आम्ही त्याला, तर शाळेला प्रदक्षिण आपण घालायचो. आणि ते आठवण मला म्हणजे अगदी मनात आहे. आम्ही त्या पारावरती पण बसून मैत्रिणी गप्पा मारलेल्या मला आठवत आहेत. तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळा सुरू व्हायच्या आधी आमची अगदी फेमस प्रार्थना अंतर मम विकसित करी, आणि जोगळेकर सर आणि जोशी सर तेव्हा होते, ते पेटी वाजवून ती प्रार्थना म्हणायचे. आणि त्याचे सूर अजून मला इतक्या वर्षांनी आठवतात. अंतर मम विकसित करी हे परात परा. आणि आम्ही आत्ता कित्येक वर्षांनी बालमोहनची मुलं सगळे भेटलो होतो, तर तेव्हा सुद्धा आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात अंतरमम या प्रार्थनेनेच केली होती. तर ही माझी शाळेची अगदी पहिली आठवण आहे. तर त्यानंतर मग आम्ही शाळेचं आमचं महत्त्व तेव्हा आम्हाला कळलं नाही, पण नंतर आम्हाला इतके वर्ष इथे राहिल्यानंतर महत्त्व कळलं. ते म्हणजे असं की शाळेमध्ये शिक्षणावर तर खूप अगदी मेहनत घेतलीच. म्हणजे मला आठवत आहे की 4थीची आणि 7वीची स्कॉलरशिप परीक्षा, तर त्याच्यामध्ये आमच्यावरती खूप मेहनत घेतली जायची. तर आणि SSCला सुद्धा आमच्याच वर्गातून जवळजवळ मी आणि माझ्या 3-4 मैत्रिणी अशा बोर्डामध्ये वेगवेगळे आम्हाला अवॉर्ड्स मिळाली होती. आणि त्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष मी ऐकलेलं होतं की शाळेनी सगळ्या प्रकारच्या शालेय परीक्षांमध्ये खूप उच्च प्रकारचं अगदी अवॉर्ड्स मिळवले होते. म्हणजे SSCमध्ये किंवा 10वीमध्ये पहिलं येण्यापासून. तर ते मला आठवत आहे. आणि सगळ्या विषयांवरती शिक्षक अगदी मेहनत करायचे. शाळेमध्ये शालेय शिक्षणावर तर मेहनत होतीच, शिवाय मला आठवत आहे की टिळक महाविद्यालयाच्या संस्कृतच्या परीक्षा मी शाळेतर्फे दिलेल्या होत्या, हिंदीच्या परीक्षा दिलेल्या होत्या, आणि वेगवेगळ्या गोष्टींवर मेहनत करून घ्यायचे. आणि मला आठवत आहे की 4थीच्या स्कॉलरशिपसाठी आमचे सर होते पिंपुटकर सर. तर पिंपुटकर सर आमची सगळ्या मुलांची स्कॉलरशिपची अगदी खूप मेहनत करून घ्यायचे. आणि त्याच वेळी तेही मला आठवत आहे की आमचं एक नाटक होतं, त्याबद्दल मी तुम्हाला जरा थोड्या वेळाने सांगते. म्हणजे 4थीच्या स्कॉलरशिपची प्रॅक्टिस आणि नाटकाची प्रॅक्टिस, त्याचं नाव होतं प्राण्यावरती दया करा. तर त्या दोन्ही एकाच वेळी चालायच्या. मी आत्ता सांगितलं तसं शैक्षणिक बाबतीशिवाय सुद्धा इतर सगळ्या गोष्टींमध्ये शाळेमध्ये खूप मेहनत घ्यायचे आमचे शिक्षक आणि शिक्षिका. तर त्यातली माझी एक आठवण म्हणजे मी 2रीत असताना एका नाटकात भाग घेतला होता. त्याच्यात मी शिवाजी झाले होते आणि माझी मैत्रीण माधुरी ती जिजामाता झाली होती. आणि आमचं सिंहासन जे होतं ते असं लाकडाचा पेटारा होता, त्याच्यामध्ये सगळी नाटकाची सामुग्री तेव्हा ठेवायचे. तर त्याच्यावरती जरीचं पांघरूण घालून मी बसले होते आणि मी खूपच पाय हलवत होते. त्यामुळे माझ्या डोक्यावरचा जो जिरेटोप किंवा मुकुट होता तो खूप हलत होता. तर विंगमधून स्टेजच्या माझी आई, माझी बहीण आणि आमच्या मला वाटतं 2रीच्या बाई तेव्हा इंदूताई होत्या मला वाटतं, तर त्या मला खूप खुणा करत होत्या की फार पाय हलवू नको, नाही तर मुकुट खाली पडेल डोक्यावरून म्हणून. तर ते 2रीचं नाटक. आणि 4थीचं स्कॉलरशिपच्या वेळी नाटक होतं, मी म्हटलं तसं प्राण्यावरती दया करा. त्याच्यामध्ये मी देवदूताचं काम केलं होतं आणि आमच्या वर्गातला संजू पण होता त्या नाटकामध्ये. तर ते नाटक शेवटी आम्ही मुंबईचे महापौर होते तेव्हाचे त्यांच्यासमोर केलेलं मला आठवत आहे. नंतर आणखीन एक नाटकाची आठवण म्हणजे अशी की दाभोळकर सर आणि जोगळेकर सर आमची प्रॅक्टिसेस घ्यायचे नाटकाच्या. तर आम्ही हिंदी एकांकिका स्पर्धेमध्ये आंतरशालेय कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि त्या नाटकाचं नाव होतं यहाँ मन धुए जाते है. तर त्याच्या पण प्रॅक्टिसेस अगदी झटून चालायच्या. तसंच माझी मोठी बहीण रेखा, ती पण मी म्हटलं तसं बालमोहनमध्ये होती, तर तिने पण नाटकामध्ये भाग घेतलेला आठवत आहे. त्या नाटकाचं नाव होतं सुंदर मी होणार.
तर त्याच्यामध्ये तिने गाणं म्हटलेलं ते पण माझ्या आठवणीत आहे अगदी. इट्स अ हॅपी डे, हॅपी डे, हॅपी डे, वी विल डान्स टुगेदर एव्हरी डे, एव्हरी डे. तर ते नाटकातलं त्याच्या पण प्रॅक्टिसेस चालायच्या आणि आई आम्हाला अगदी रेग्युलरली प्रॅक्टिसेसना घेऊन जायची. आमच्या शिक्षणावर सुद्धा तिने खूप मेहनत घेतली. तर दादा तिला म्हणायचे की असा सजग पालक पाहिजे मला, म्हणून तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये उत्साहाने कशी मुलींच्या मागे मदत करता, प्रोत्साहन देता त्यांना, तसं पालक पाहिजे, तसं दादा तीर्थरूप दादा नेहमी म्हणायचे. तर ती एक आठवण आहे. आणि शालेय वक्तृत्व स्पर्धा, शालेय नाटकं वगैरे तर व्हायचीच, प्रत्येक तुकडीच्या वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या. तसेच आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि आंतरशालेय नाटकात मी आत्ता म्हटलं तसं आम्ही शाळेतर्फे भाग घेतला होता. आणि मी इव्हन हिंदी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा दाभोळकर सर मला हिंदी वक्तृत्व लिहायला मदत करायचे. आणि ते मला सगळीकडे म्हणजे कुठे कुठे पार्ल्याला असे किंवा कुठे जिथे जिथे स्पर्धा असतील तिकडे घेऊन जायचे आणि अगदी सुरक्षित आईला परत आणून आईकडे येऊन पोचवायचे. तर तीही मला आठवण येते. त्यांनी माझ्यावर दाभोळकर सरांनी पण खूप मेहनत घेतली. तर ती एक माझी म्हणजे अगदी आठवणीतली गोष्ट. दुसरं म्हणजे आम्ही वक्तृत्व नाटकं वगैरे तर केलीच. हां, ते सांगायचं आणखीन विसरले, नाटकाच्या प्रॅक्टिसेसला संजूचा बटाटे वडा, तो अगदी आत्ता तोंडात ते पाणी येतं, इतका सुंदर त्याची चव होती. आणि नंतर सुद्धा मी सुकन्या, स्पृहा ह्या सगळ्यांचे, संदीप पाटील वगैरेंची मुलाखती आम्ही बालकुंडकर सत्रात पाहिल्या. तर संदीप तर आमच्या पुढे काही वर्ष सिनियर होता, तर तो मला माहिती होता. पण स्पृहा आणि सुकन्या माझ्याहून खूप लहान, पण त्यांनी सुद्धा संजू काकांच्या बटाटे वड्याची आठवण केली. तर ते मला खूप आवडलं, कारण मला ती चव होती तोंडावर आहे, कॅन्टीनचा बटाटे वडा. शिवाय खो खो, लंगडी, कबड्डी वगैरे सगळ्या खेळातून सुद्धा आंतरशालेय स्पर्धेमध्ये आम्ही जायचो. आणि आमची खो खोची प्रॅक्टिस शिवाजी पार्कला सकाळी मला वाटतं 7च्या सुमाराला आमची व्हायची. तर शेणईबाई म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव मला वाटतं देसाईबाई झालं होतं. तर देसाईबाई, करोडे सर, पापल सर, कुलकर्णी सर हे सगळे आमचे प्रॅक्टिसेस करून घ्यायचे. तर तीही मला आठवण आहे. तर असं सगळ्या प्रकारे म्हणजे शैक्षणिक आणि एक्स्ट्रा करिक्युलर अशा सगळ्या बाबतीमध्ये शाळेने आमच्यावर खूप मेहनत घेतली होती. तर त्याशिवाय शाळेचं अगदी महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक जे आम्हाला खूप वारसा मिळाला शाळेकडून. तर शाळेने आमच्यावर मी म्हटलं तसं खूप कळत नकळत खूप संस्कार केले. मला आठवत आहे की शाळेच्या फळ्यावर संस्कृतमध्ये सुवचनं आणि सुभाषितं लिहिली जायची दररोजच्या दररोज. आणि गीतेचा अध्याय आम्ही पाठ केले होते. आत्तासुद्धा मला गीतेचा 15वा अध्याय अगदी खडखडीत पाठ आहे आणि मी तो दररोज म्हणते सुद्धा. सो ते तर असायचं, शाळेमध्ये आम्हाला शिकवायचे. शिवाय स्वतंत्रतेच्या लढ्यामध्ये जे लोक लढले होते त्यांच्या कथा आम्हाला सांगितल्या जायच्या. शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हाला अतिशय आदर होता. बालमन शाळेचं नाव तर बालगंगाधर टिळक आणि महात्मा गांधींवरूनच ठेवलेलं होतं. तर त्यामुळे असं बाळकडून पण आम्हाला देशभक्तीचं मिळालं शाळेकडून. आणि आम्ही कवितासुद्धा म्हणायचो. मला ते आठवत आहे एक कविता म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे मन क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे. ते एक आठवत आहे. आणि संत तुकडोजी महाराज त्यांची पण कविता मला आठवते. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ते आम्ही खूप म्हणायचो संत तुकडोजी महाराजांची कविता. शिवाय सणवार साजरे केले जायचे. म्हणजे मी माझ्या आता मुलाला सांगितलं अशा गोष्टी तर तो अगदी चकित होतो की श्रावणी सोमवारी आम्हाला खिरापत मिळायचे, म्हणजे सुकलेलं खोबरं आणि त्याच्या साखर घालून. चणी मिळायचे शुक्रवारी. आंब्याच्या दिवसामध्ये आंब्याची डाळ आणि पन्हं मिळायचं. कलिंगडाच्या दिवसामध्ये कलिंगड मिळायचं. आणि मला आठवत आहे काही काही टार्गट पोरं होती ती दोनदा तीनदा लाईनीमध्ये उभी राहायची. त्यानंतर मग कलिंगडाच्या साली हिरव्या त्याने आणि बियाने एकमेकांशी मारामारी व्हायची. तर ते पण आठवत आहे. आणि दहीहंडी व्हायची. तर त्याच्यामध्ये रावले सरांचा मुलगा नेहमी
अगदी त्या मनोऱ्याच्या टोकावरती असायचा दहीहंडी फोडताना. तर तो पण आमच्या वर्गात होता ॲक्च्युली, आणि रावले सर 7वीमध्ये आम्हाला शिकवायचे. तर त्याच्याबद्दल आणखीन मातृदिनाला सुकेळी आणि नानकटाई दिली जायची, आणि आम्हाला नेहमी सांगायचे की आईने तुमच्यावर एवढं प्रेम करून मेहनत घेतली तर तिला पहिल्यांदा तिला नमस्कार करा आणि मग तुम्ही खा. तर ती मातृदिनाची आठवण. त्याशिवाय बालदिन संक्रांतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर साजरा व्हायचा, आणि आमच्या वेळी तरी लहान लहान बालवर्गातली मुलं होती ती त्यांच्यासाठी बैलगाड्या घेतल्या जायच्या, आणि त्या बैलगाड्या अगदी सजवायच्या, त्याच्यात ती लहान लहान बालवर्गाची मुलं बसायची आणि आम्ही सगळी मोठी मुलं चालत जायचो. आणि आमच्या हातामध्ये पाट्या असायच्या, त्याच्यावरचे लिहिलेले सुंदर सुंदर विचार मला अजून आठवत आहेत. मुले हीच फुले, मुले हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. तर अशा छोट्या गोष्टीतून पण आम्हाला किती आत्मविश्वास आणि आमच्यावरचं प्रेम व्यक्त केलं जायचं ते मला आत्ता खूप वर्षांनी कळलं. तेव्हा आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा अशा गोष्टी पटकन कळतातच असं नाही. तर ते पण मला आठवत आहे. आणि दसरासुद्धा साजरा केला जायचा. तर दसऱ्याच्या वेळी आम्ही हे आम्हाला शिकवलं होतं, म्हणजे संस्कार तर शिकवलेच, गीता वाचन वगैरे सगळं, त्याशिवाय सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा शाळेने आम्हाला शिकवली, सामाजिक जबाबदारी. तर जसे सणवार साजरे व्हायचे तर त्याच्यातून पण आम्हाला सामाजिक जबाबदारी कशी सांगायचे. तर दसऱ्याच्या वेळी आम्ही आपापले वर्ग सगळेजण स्वच्छ करायचो, आणि त्याच्यासाठी बक्षिसं मिळायची. कोणी सर्वात वर्ग चांगला स्वच्छ केला आहे आणि ते नटवला जायचा वर्ग, आणि शाळासुद्धा झेंडूच्या माळांनी, आणि सनई वाजायची. दसऱ्याला आम्ही आपट्याची पानं द्यायचो, सरस्वती पूजन व्हायचं, पुस्तकांची पूजा व्हायची. तर आपल्या शाळेची काळजी कशी घ्यायला पाहिजे, आपल्या घराची काळजी कशी घ्यायला पाहिजे, आपल्या देशाची काळजी कशी घ्यायला पाहिजे, ते असं कळत नकळत आम्हाला शाळेने खूप शिकवलं. आणि त्याशिवाय पण मला आठवत आहे, आम्ही शाळेत असताना भारतावरती युद्धाचा प्रसंग आला होता. तर जोगळेकर सरांनी आम्हाला गाणं, आवेशपूर्ण असं गाणं शिकवलेलं आठवत आहे, आणि त्याची शिवाजी पार्कला मोठ्या प्रमाणात तालीम मिळती. ते असं म्हणजे होतं, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू, ते आठवत आहे. आणि सैनिकांसाठी आम्ही स्वेटर्स आणि मफलर्स पण विणलेले आठवते. शिवाय शाळेच्या पटांगणामध्ये आम्ही जाऊन सामूहिकपणे लाडू वळून ते मग सैनिकांना पाठवलेले, त्याची पण मला आठवण आहे. तशी सामाजिक जबाबदारी पण शाळेने आम्हाला शिकवली. आणि त्यानंतर मला आठवण म्हणजे काय, हे सगळं झालं, शैक्षणिक झालं, सांस्कृतिक झालं, सामाजिक जबाबदारी झाली, एक्स्ट्रा करिक्युलर झालं, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शिक्षकांनी आणि सगळ्याच लोकांनी आणि तीर्थरूप दादांनी एस्पेशली आम्हाला खूप प्रेम दिलं मुलांना. तीर्थरूप दादांना तर सगळ्या मुलांची नावं माहिती असायची, वर्गातमध्ये कोण कोण आहे, त्यांची नावं काय, आणि एक एक वर्ग जवळजवळ 60-62 मुलांचा तेव्हा तरी असायचा. आणि अ प क ड ई आणि फ पर्यंत तरी होत्या तुकड्या, आणि एका तुकडीमधली मुलं जवळजवळ न बदलता शेवटपर्यंत राहायची. त्यामुळे खूप घनिष्ठ मैत्र्या पण झाल्या होत्या. आणि सगळ्या शिक्षकांची नावं माझ्या लक्षात आहेत. भानुताई, इंदुताई, कुसुमताई, कामतबाई होत्या, काळेबाई होत्या, नेरुरकरबाई होत्या, डेरेबाई, भांडारकरबाई, कोणाकोणाची नावं घेऊ, त्या सगळ्यांनी, शेणईबाई, देसाईबाई, मांजरेकरबाई, त्या सगळ्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. तसं सरांपैकी मला आठवत आहे की पिंपुटकर सर 4थीत होते, जोशी सर होते, ते संगीत शिकवायचे, जोगळेकर सर होते, त्यानंतर गजो पाटील होते, वीरा पाटील होते, 6वीचे ठाकूर सर. तर त्यांची अशी ते दिपाड होते, आणि असं धोतर जोडी आणि जॅकेट घालायचे. ते म्हणजे अगदी आजोबांसारखे वाटायचे मला. तर त्यांनी शिकवलेलं गाणं पण मला आठवत आहे, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, भरजरी हा पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण म्हणून. आणि 7वीमध्ये रावले सर, तर त्यांनी प्रथम मला वाटतं हस्ताक्षराची पुस्तिका काढलेली, म्हणजे अगदी प्रत्येक अक्षर घोटवून त्यांनी आमच्याकडून घेतलं. त्यानंतर तर बालभवन शाळा तर हस्ताक्षरासाठी अगदी प्रसिद्ध म्हणून समजली जाते. आणि वर्षातून हस्तलिखित आम्ही लिहायचो, आणि त्या हस्तलिखितामध्ये आपल्या सुंदर अक्षरात
ती पानं तरी किती आपली लिहिता येतील असं प्रत्येक गाण्याची धडपड चालायची. तर ते हस्ताक्षर म्हणजे अतिशय सुंदर आमच्याकडून घोटवून घेतलं. तर ते मला आठवत आहे. आणि शिक्षकांनी तर आमच्यावर अतोनात प्रेम केलं. दाभोळकर सर त्यांनी खास माझ्यावरती खूप मेहनत घेतली. पण त्याशिवाय आमचा जो शिपाई काका होते त्यांनी सुद्धा आमच्यावर खूप प्रेम केलं. त्यातली मला 2-3 नावं तर अगदी आठवत आहेत. एकनाथ होता, नंतर जानू होता, अर्जुन, आणि आम्ही त्यांना मस्का पॉलिश करायचो की शिपाई काका प्लीज आम्हाला आज लगोरी खेळायला ठेवा, हां आम्हाला मिळाली पाहिजे. आणि संध्याकाळी आमचा खेळाचा तास असायचा, तर आम्ही लगोरी घेऊन मग शिवाजी पार्कला खेळायला जायचो. तर ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे माझी बहीण म्हणजे रेखा ती सुद्धा अतोनात त्याने प्रेरित झाली आणि पुढे ती जय हिंद कॉलेजमध्ये बायोलॉजीची प्रोफेसर झाली. आणि तिने सुद्धा खूपच म्हणजे अनेक मुलांवर अतिशय मोठं पॉझिटिव्ह कंट्रीब्युशन केलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. तर हे सगळे आमच्या शिक्षकांची आणि सगळ्या जिथे काम करत होते ते कामापेक्षा असं म्हणण्यापेक्षा श्रद्धेनेच खूप अशी त्यांनी मेहनत घेतली होती आमच्यावर, तर त्यांचीच कृपा होती. आणि मला आठवत आहे की आमची शाळेच्या जेव्हा सहली जायच्या तेव्हा तीर्थरूप दादा आणि सगळे शिक्षक जे आमच्याबरोबर सहलीला येणार असायचे, तर आम्ही सकाळी अगदी पालक आम्हाला सोडायचे, आई वडील आमचे, आणि आम्ही पटांगणात प्रार्थना म्हणून मग सहली सुरू व्हायच्या. तर तेव्हा सगळ्या मुलांची किती जबाबदारी असेल दादांवरती आणि शिक्षकांवरती ते आत्ता आम्हाला जाणवतं. पण त्यांनी त्या आनंदाने अगदी पार पाडली आणि खूपच आमचे आनंदात दिवस गेले तेव्हा. सो बरेच लोक मला विचारायचे इथे आल्यानंतर अमेरिकेत की तू बालमोहनमधून म्हणजे मराठी मीडियममधून शिक्षण घेतलंस तर तुला तोटा नाही का झाला त्याचा. तर मी तर म्हणते मला मुळीच तोटा झाला नाही, उलट फायदा झाला. एक प्रकारचा प्रेम, आत्मविश्वास, सगळ्या प्रकारचे संस्कार मिळाले. त्यामुळे पाया आमचा अगदी भरभक्कम झाला. तर त्यामुळे बालमोहनचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला आणखीन सांगायचं म्हणजे असं की बालमोहनच्या आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असा इतका जिव्हाळ्याचं नातं आणि दुवा निर्माण झालेलं आहे. तर आम्ही बरेच वर्ष एकमेकांना भेटलेलो नव्हतो. तर आता बऱ्याच वर्षांनी आमची भेट झाली. आणि जवळजवळ मध्ये किती इतके वर्ष जाऊनसुद्धा ती वर्ष गेली तसं वाटलंच नाही. इतक्या जवळीकीने आमच्या गप्पा झाल्या. आणि तसंच बघितलं तर आता हेमंत मराठेची पण मी मुलाखत आम्ही बालमोहनकर याच्यात ऐकली. तर हेमंत आणि त्याची फॅमिली आमच्या घराच्या अगदी समोर राहायची. हेमंतच्या दोन्हीच्या बहिणी होत्या, त्या माझ्या मैत्रिणी होत्या. तसंच आम्ही इथे जेव्हा सिन्सिनाटीहून न्यूयॉर्कला मूव्ह झालो तेव्हा जयू आणि वीणाला मी फोन केला होता. जयू म्हणजे आमच्या एक बिल्डिंग सोडून राहायचा. तर त्याचे वडील मोठे प्रख्यात साहित्यिक होते आणि जयूसुद्धा मला सिनियर होता बालमोहनचा. तर त्याच्याशी तो पण खूप अगदी टॅलेंटेड आहे. तर त्याच्याशी माझ्या गप्पा झाल्या फोनवर आणि गेले कित्येक वर्ष त्याच्याशी कॉन्टॅक्ट नव्हता. पण असं वाटलंच नाही की इतके वर्ष आम्ही भेटलो नाही आणि बोललो नाही म्हणून. इतके जिव्हाळ्याचे संबंध बालमोहननी आमच्यामध्ये तयार केलेले आहेत. तसंच पद्मजा फेणाणी, संदीप पाटील, स्पृहा जोशी आणि सुकन्या या सगळ्यांचे आम्ही बालमोहनकर यातर्फे मी इंटरव्ह्यू पाहिले. तर त्यातल्या सुकन्या आणि स्पृहाच्या मी एकांकिका पाहिलेल्या होत्या. एस्पेशली उंच माझा झोका मला खूप आवडली होती. तर तेव्हा माहिती नव्हतं की सुकन्या आणि स्पृहा बालमोहनच्याच आहेत म्हणून. तर ते कळल्यानंतर तर एक वेगळाच म्हणजे दुवा त्याच्यामध्ये नाजूक दुवा उत्पन्न झाला. आणि जेव्हा स्पृहा बोलत होती ते ऐकून तर मी अक्षरशः 3-4 तास डोळ्यातून पाणी आलं आणि रडले मी. तर एवढं मला जाणवलं की आम्हाला जे एक्सपिरियन्सेस आले होते म्हणजे हस्तलिखित, हस्ताक्षर, संजू काकांचे बटाटे वडे, हे सगळे सातत्याने इव्हन तिच्यापर्यंत आले होते. ती लहान आहे माझ्याहून खूप, पण तिच्यापर्यंत पण आलेले होते, त्यांच्यापर्यंत आले होते. ते मला खूप कौतुक वाटलं. तर शाळेमध्ये ज्या परंपरा आहेत त्या अजूनपर्यंत चालत राहिलेल्या आहेत हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्याशिवाय सांगायचं म्हणजे असं की जर का आपण ॲल्युमनाय ग्रुप असा जर का शाळेचा काढला तर त्यातर्फे आता जी लहान मुलं वाढत आहेत तर त्यांनासुद्धा रोल मॉडेल मिळायला उपयोग होईल. किंवा आता आम्ही जी स्किल्स ओव्हर द इयर्स मिळवलेली आहेत तर त्याचा त्यांना काही फायदा झाला तर तो पण त्यांना देता येईल. आणखीन काही कोणाला आर्थिक मदत वगैरे
करायची वेळ आली तर तशी आम्हाला करता येण्यासारखी आहे असं मला वाटतं. आणि शिवाय पालमोनचा एक अखंड धागा जो आहे पूर्वीपासून चालत आलेला तो पुढपर्यंत चालत राहील. तर मला असं वाटतं की आयुष्याच्या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी एक जो आत्मविश्वास आणि प्रेम आपल्याला मिळावं लागतं तर ते घराकडून आणि घरासारख्या असणाऱ्या शाळेकडून आम्हाला खूप अगदी भरभरून मिळालं. पूर्वी मला आठवत आहे की आम्ही वहीमध्ये असं गुलाबाच्या पाकळ्या घालून ठेवायचो आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या सुगंधी आठवणी शाळेच्या माझ्या तरी मनाच्या कप्प्यात अगदी आहेत राहिलेल्या. तर तसेच मला उपमा त्याविषयी वाटते. प्रणील आणि प्रणीलच्या सहकार्याने हा जो आम्ही बालवोनकर हा उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय चांगला आहे. तर तो उपक्रम असाच वाढत राहावा, आपल्या शाळेतून खूप मोठ्या व्यक्ती आणि व्यक्तित्व निर्माण व्हावी अशीच गुरुजवळ आणि परमेश्वराजवळ मी प्रार्थना करते. नमस्ते.